मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांकरता आक्रमकपणे सोलापुरातील झेडपी कार्यालयासमोर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं। दिलेली THR सिस्टीम रद्द करा, इतर कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांच्या कामाची वेळ लागू करावी, अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करावं अशा मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यात सर्वेक्षण करत असताना THR सिस्टीम प्रणालीमध्ये अडचणी येत असल्याचं अंगणवाडी सेविकांनी तक्रार केली आहे। दरम्यान राज्य सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान याबाबतची अधिक माहिती राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेले आहेत। याचं कारण असं आहे, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना जो THR दिला जातो त्याच पद्धतीने गरोदर संतामाताला THR देतो। त्याचे शासनाने सांगितलं की ते जे घ्यायला येतील पालक त्यांचे फोटो काढून त्यांची OTP नंबर घ्या असं सांगितलेलं आहे। आत्तापर्यंत त्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या। अडचण अशी तयार झालेली आहे, OTP कोणीही घाबरून आता OTP देत नाही। हा मोठा मुद्दा तयार झालेला आहे, कारण अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदललेला आहे ज्याचा आधार लिंक होतं त्याचं, त्यामुळे अनेक समस्या येतात। आणि वरिष्ठांची अशी धमकी आहे, अशी दादागिरी आहे की हे तुमचं THRच्या वेळेस तुम्ही त्याचे फोटो काढले पाहिजे, OTP दिला पाहिजे, ही सक्ती बंद झाली पाहिजे, यासाठी आजची मागणी आहे। नंबर 2, लाभार्थ्यांचे मुलं जे वर्गात येतात त्यांचं हेड काउंटिंग करायला त्यांनी सांगितले। सगळे लाभार्थी एकाच वेळेस येत नाहीत, त्यामुळं मुलांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी दिसते। हे येणाऱ्या अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत घातक आहे। हे दोन्ही फेस रिकॉग्निशन आणि हेड काउंटिंगचा पूर्णपणे हा जो शासनाने नियम काढला आहे तो रद्द करावा।